नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे लीला सगळ्यांना सांगत असते की मला रेवाच्या फोनवरून फोन आलेला होता आणि रेवाच्या गळ्याला सुरा लावलेला होता. ती बेशुद्ध होती, तिला किडनॅप केलेलं होतं आणि मला तिकडून सांगितलेलं होतं काहीही झालं तरी जोपर्यंत एजंटशी तू लग्न करत नाही तोपर्यंत तुझी बहीण ही तर तुझ्या ताब्यात मिळणार नाही, नाहीतर तिला आम्ही उडवून टाकू, तिचा खेळ खल्लास करून टाकू, या भाषेमध्ये सांगितलेलं होतं. लीला हे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण तिचं कोणीच ऐकत नाही. सगळेजण तिला म्हणत आहेत की मग तू त्याच वेळी आम्हाला का नाही सांगितलं. लीला सांगते की मला तशी धमकी दिली होती एजंटना किंवा पोलिसांना याबद्दल काहीही सांगायचं नाही. दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी सर्वजण लीलावरती चिडलेले आहेत. लीलाला म्हणत आहेत की तू तेव्हा सांगितलं असतं तर पर्याय शोधता आला असता, पण तू असं का केलंस, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. लीला सगळ्यांना अगदी घसा फोडून सांगत आहे. त्याचबरोबर रेवा तिथे आलेली असते. रेवूकडे सगळेजण पाहतात आणि रेवतीला विचारतात तेव्हा ती सांगते की मी इथेच होते. तिला तर बिचारीला काहीच माहिती नसतं कारण तिला गुंगीचं औषध दिलेलं असतं आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर हे सगळं विक्रांतने केलेलं असतं. त्यामुळं रेवू सांगते की मी तिथे रूममध्येच होते. त्यामुळं आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की लीला खोटं बोलते. लीला म्हणत असते की नाही, मी तुम्हा सर्वांना खरं सांगत आहे, पण लीलाच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. आता एक पुढं मोठा ट्विस्ट घडतो, तो म्हणजे श्वेता ही आता लग्न झाल्यानंतर मंडपात आलेली आहे. तिच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट फेकून मारलेला असतो, तो त्या साळून घेणे आणि त्याचबरोबर लीलाला ही गोष्ट माहीत नसते. तर लीलाने पण तिला बेशुद्ध व्हायचं औषध, गुंगीचं औषध तिला दिलेलं असतं आणि त्यामुळं ती बेशुद्ध झालेली असते. तीही शुद्धीवर आलेली असते आता आणि तीही लग्न मंडपामध्ये येते आणि म्हणते लीला, लग्नाच्या आधी मी तुला बोलले होते पण तू ऐकलं नाहीस माझं. मी तुला विचारलं होतं तेव्हा तर तू काहीच नाही बोलली, मग तू आता का सांगते हे सगळं. तेव्हा लगेचच लीलाला तिथे श्वेता म्हणते की तू असं का केलंस, मी तुला विचारलं होतं ना एवढं, मग का सांगितलं नाहीस तू त्यावेळेस. त्यानंतर श्वेता म्हणत असते की तुला माझं लग्न मोडायचं होतं, माझं आयुष्य बरबाद करायचं होतं, मग तू आधीच का सांगितलं नाहीस. तू आधीच सांगितलं असतं तर मी काहीतरी केलं असतं, पण तुझे हे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. एवढं लक्षात ठेव, त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे. आणि हे जे तर खूपच चिडलेले आहेत. आता लीला किती जणांची समजूत घालणार हा खूप मोठा प्रश्न तिच्या पुढे आहे. मग लीला आजींकडे जाते आणि आजींना विचारू लागते. तेव्हा आजींना ती सांगते की आजी मी खरं सांगते, मी खोटं नाही आहे बोलत. तेव्हा आजी म्हणतात की माझा लीलावरती पूर्ण विश्वास आहे. लीला कधीच खोटं बोलू शकत नाही हे मला माहिती आहे आणि आता लीलाचा मी सून म्हणून स्वीकार करते, असं आजी बोलतात आणि सगळ्यांना धक्का बसतो. मात्र एजे आणि लीलाची जी गाठ बांधलेली असते, तो जो उपरणं असतं त्या उपरणं एजेंच्या अंगावरती असतं आणि एजे तिथून निघालेले असतात. त्या उपरण्याची एक गाठ इकडे लीलाच्या शेल्याला बांधलेली असते आणि तो शेलाही तिथे खेचला जात असतो. तर हे जे थांबतात आणि त्या उपरण्याची आणि शेल्याची जी गाठ आहे ती गाठ ते सोडतात आणि तिथून जाऊ लागतात. मात्र आजी एजेंना थांबवतात आणि लीला, आता तुझी 7 जन्माची साथी नाही तर तुला लीलासोबतच जावं लागणार आहे. आता तुमचा गृहप्रवेश विधी होणार आहे असं आजी सांगतात आणि एजे लीलाला म्हणतात की मला काहीही ऐकायचं नाही. परंतु लीला आणि एजेचा आजी गृहप्रवेश करतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.